केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की कीर्तनाला येताना असा नियम करून म्हणायचा की जय जयकार म्हणायला सांगितल्यावर कोणी म्हणायचं नाही असं नाही ठरवून नाही आलात काही घरातून सद्गुरुनाथ महाराज की जय पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ
आपल्यासमोर पहिल्यांदाच कीर्तन करायला उभी आहे, आपल्याच भागातली आहे, तरी सुद्धा एखाद्याचा योग यावा लागतो, एखाद्याची वेळ यावी लागते। समय से पहले और पात्रता से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता। त्याप्रमाणे एखाद्याची वेळ यावी लागते। त्याप्रमाणे आज आपल्या समोर विशेष कीर्तनाला दादांनी सांगितलं की पहिल्यांदाच अधिक मासानिमित्त कीर्तनाचं आयोजन केलं जात आहे। त्यामुळे अधिकस्य अधिकम आपण महिनाभर हे एकच ब्रीद कायम ऐकलंय, काय जे काही कराल ते अधिक होईल, जे काही कराल ते अधिक होईल। पण विशेष म्हणजे इथं कीर्तन ठेवलं गेलं म्हणजे काय, बाकी सगळे कार्यक्रम केले असले तरी ते अधिकच झाले असते ना, पण असं न करता म्हणजे कीर्तनाचा उलटा शब्द केला की हल्ली तेच कार्यक्रम वाढलेत बरं का। पण तसं न होता इथे कीर्तनाला बोलावलं याचा परमानंद आहे। आपण सगळी जाणकार मंडळी आहे, संगीत नाटक करणारी मंडळी आहात, म्हणजे खऱ्या अर्थाने नाटकी आहात, तरी सुद्धा कीर्तनासारख्या एका पवित्र गोष्टीला आपण इथं स्थान दिलं आणि अधिक महिन्यानिमित्त आता संपत आलाय अधिक महिना, पण तरी सुद्धा वाटशी आहे याचं निमित्त करून भगवंतांच्या समोर मला सेवा करायला मिळते। आपल्या माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, अनुभवाने आपण सर्व बाबतीत श्रेष्ठ आहात। तुम्हाला सर्वांना वंदन करते। आपल्याकडे नाही मी बोलत, बोलविता धनी वेदराची, या न्यायाने भगवंताला वंदन करून अधिक महिन्यानिमित्त कीर्तन आहे। त्यामुळे अर्थातच अधिक महिन्याचं महत्त्व सगळ्यांना माहिती आहे, पण सगळ्यांना माहीत असलेलं महत्त्व हे फक्त जावई पूजन, अनारसे करणं आणि दीपदान करणं याच संदर्भानं जास्त माहिती आहे। पण हा अधिक महिना जरा मुलांनी शांत करा, कीर्तन संपल्यावर खाऊ देणार नक्की। अधिक महिना का येतो, कधी येतो, कसा येतो? बरं, आपल्या नेहमीचे जे महिने चालू आहेत, इंग्रजी महिने चालू आहेत, त्यामध्ये कुठेही बदल झालेला नाहीये। 12 ते 13 महिने झाले तसं झाले नाहीये, पण मराठी महिन्यांमध्ये मात्र एक महिना अधिक आलाय। मग तो कसा येतो बरेच जणांना माहिती आहे, पण तरी सुद्धा कीर्तनकार म्हणून अधिक महिन्याचं कीर्तन आहे म्हणून पहिल्यांदा हे सांगणं गरजेचं आहे की अधिक महिना कसा येतो, त्याची गणती कशी होते, कसं मोजलं जातं। तर आपलं वर्ष हे चांद्रमानानुसार मोजलं जातं। मग त्यामध्ये काही तिथी अधिक येतात आणि काही तिथी त्यांचा लोप होतो, क्षय होतो। म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या वेळेला चतुर्थी नंतर षष्ठी येते, पंचमी येत नाही। उदाहरणार्थ एखाद्या वेळेला अष्टमी नंतर एकदम दशमी येते, नवमी येत नाही। कॅलेंडर मध्ये नवमी लिहिलेली नसते, पण ती जरी लिहिलेली नसली तरी सुद्धा ती बघा गणित करताना एखादीकडनं वजा झालं तर दुसरीकडे कुठेतरी अकाउंट मध्ये जमा होतातच ना, कुठेतरी जाऊन राहतातच ना। त्याप्रमाणे एका वर्षामध्ये बघा गणित, एका वर्षामध्ये अशा 10 तिथींचा क्षय होतो, बरोबर। अशा काही वेळा 10 तिथींचा क्षय होतो। जसा क्षय होतो तशी वृद्धी सुद्धा येते। कधी कधी 2 एकादशी आपल्याला दिसतात, कळत नाही कुठली एकादशी करू, भागवत करू की स्मार्त करू, 2 एकादशा, 2 दशमी असं सुद्धा दिसून येतं। त्याप्रमाणे काही तिथींचा क्षय होतो आणि काही तिथींची वृद्धी होते। एका वर्षामध्ये 10 तिथींचा लय होतो, क्षय होतो। असा 3 वर्षामध्ये 30 तिथींचा क्षय झालेला आहे आणि म्हणून 30 आणि उरलेल्या 3 गणितानुसार 30 अधिक 3 अशा 33 तिथी ह्या एकत्र होतात आणि 32 महिन्याच्या कालावधीनंतर हा अधिक मास कल्पिला जातो। सगळ्यांना कळलं साधारण काय गणित आहे। 32 महिन्यांनी हा एक ज्या तिथी उरलेल्या आहेत, ज्या 30 अधिक 3 तिथी उरलेल्या आहेत त्या तिथींना एकत्र करून, बरं ह्या तिथी कशा आहेत, ह्या वापरात आलेल्या नाहीयेत, ह्या उपयोगात आलेल्या नाहीयेत, म्हणून याला आपण एक शब्द देऊन टाकला, काय, मलमास। पण जो कथा कीर्तनाला जात नाही त्यांच्यासाठी हा मलमास होतो बरं का। जे कथा कीर्तनाला जातात त्यांच्यासाठी हा पुरुषोत्तम मास होतो, कारण भगवंताने स्वतःचं नाव या मासाला दिलेलं आहे, या महिन्याला दिलेलं आहे। मग या महिन्यात विशेष काय घडलं, काय झालं या महिन्यात विशेष?
तर सगळ्यांना हिरण्यकश्यपूची गोष्ट माहिती आहे. हिरण्यकश्यपू याला वेगवेगळे वर होते. मुलांना गोष्ट ऐका बरं का. वेगवेगळे वर होते. काय वर होते की दिवसा मरणार नाही, रात्री मरणार नाही, घरात मरणार नाही, बाहेर मरणार नाही, रात्री नाही, दिवसा नाही, मानवाकडनं नाही, देवाकडनं नाही, राक्षसाकडनं नाही. आणि या सगळ्यामध्ये अधिक एक वर होता, तो म्हणजे 12 महिन्यात मला मृत्यू येता कमा नाहीये. म्हणजे सगळं काय मरणापासून वाचण्यासाठी किती प्रयत्न केले बघा, की अमुक नको, अमुक मरण नको, अमुक मरण नको. पण भगवंत त्या वरचे आहेत ना, वर देणारे असले तरी तिथे भगवंत आहे. मग भगवंताने विचार केला, या सगळ्या नियमांमधून जर प्रल्हादासाठी हिरण्यकश्यपूचा जर वध करायचा असेल तर आपल्याला इथं अधिक मासाची योजना केली पाहिजे. 13वा मास आणायला नको का? कारण 12 महिन्यात मृत्यू नाही, 12 महिन्यात मृत्यू नाही म्हणजे मग 13वा महिना निर्माण केल्याशिवाय, 13वा महिन्याची योजना केल्याशिवाय त्या नरसिंहाचा अवतार झाला नाही. म्हणून सगळ्या नियमांमध्ये बघा, मानव नको, देव नको, दानव नको, म्हणून वरचं रूप सिंहाचं आणि खाली मानवाचं, असा नरसिंह. घरात नको, बाहेर नको म्हणून उंबरठ्यावर, सकाळी म्हणजे दिवसा नको, रात्री नको म्हणून संध्याकाळच्या वेळी, आणि 12 महिन्यात नको म्हणून 13व्या अधिक महिन्यामध्ये या नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध केलेला आहे. असं हे अधिक महिन्याचं महत्त्व सांगितलं जातं. मग या अधिक महिन्यात काय करावं, काय केलं पाहिजे अधिकाधिक, तर अर्थात दान केलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना हे आपण ऐकलंय की जास्तीत जास्त दान. पुढे बसा, पुढे बसा, पुढे बसा. बाकी सगळीकडे आपण पुढे पुढे करतोच, कीर्तनात बसला तर जास्त चांगलं आहे. सत्पात्री दान करावं. भोगापेक्षा त्यागाला महत्व या महिन्यामध्ये जास्त दिलं. आणि म्हणून या महिन्यामध्ये अधिक जी कथा कीर्तन प्रवचन केली जातात ती केवळ भगवंताला अनुलक्षून, गोपालकृष्णाला अनुलक्षून, व भागवत सप्ताहाचं नियोजन असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, या सगळ्याच्या मुख्य स्थानी इथं संकल्प करताना कुठल्याही प्रकारे एखाद्या कामनापूर्तीसाठी, एखाद्या इच्छापूर्तीसाठी करायचं नाहीये, तर केवळ आपल्या हातून भगवंताचं नाम, आपल्या मुखातून भगवंताचं नाम यावं यासाठी या महिन्यामध्ये जास्तीत जास्त नाम घ्यायचंय. आणि त्यासाठी कथा कीर्तन प्रवचन करायचे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या उत्तम उपक्रमामध्ये कीर्तनाचं आयोजन केलं, त्यासाठी तुम्हा सर्वांचं विशेष कौतुक आणि सर्वांना विशेष आभार की या निमित्त तुम्ही कीर्तनाचं आयोजन केलं. मग काय काय पूर्वरंग घ्यावा, काय विचार करावा या निमित्ताने. म्हणून मनामध्ये आलं की तुकाराम महाराजांचा मागणीपर अभंग घ्यावा. आता तुम्ही म्हणालात काय म्हणे व सांगतात, पण एकाच वाक्यामध्ये 2 विरोधी गोष्टी सांगितल्यात म्हणे. आधी सांगितलं काही मागायचं नाही, भगवंताकडे या महिन्यामध्ये काही मागायचं नाही, आणि पूर्वांगाला घेताना मात्र मागणीपरच अभंग मागितला सांगितलात. मग काय कारण म्हणजे मागायचं नाही आहे बरोबर आहे, पण तुम्ही आम्ही मागताना काय यादी घेऊन जातो, आणि भगवंताकडे मागताना संत काय घेऊन गेले, संत काय मागतायत. तर या अभंगामध्ये देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. संत म्हणजे इथले महत्वाचे असलेले संत तुकाराम महाराज. एखादा अभंग जेव्हा लिहिला जातो तेव्हा त्यामागे काहीतरी भूमिका असते, काहीतरी एखाद्या माणसाचा विचार असतो. तसा हा अभंग लिहिण्यापूर्वी, हा अभंग म्हणण्यापूर्वी तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये एक छोटासा प्रसंग घडला. काय प्रसंग घडला? नित्य देवाची वारी करणारे आहेत, आषाढी कार्तिकी वारीला जाणारे आहेत, आणि वारीला जाणारे, चंद्रभागेत स्नान करणारे,
थांबूया, पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर आजही दिसतं बरं का, हळूहळू एक एक पाऊल त्या मुख्य देवळाकडे, मुख्य रावळाकडे चालायला सुरुवात केली. हजारोंची लाखोंची गर्दी आहे, पण तरी सुद्धा ही माणसं चेहऱ्यावर केवळ आनंदच घेऊन जातात बरं का. त्याप्रमाणे तुकाराम महाराज एक एक पाऊल टाकत टाकत भगवंताचं नाव घेत पुढे चालले आणि पहिल्यांदा भगवंताचं दर्शन घेत नाही. कसलं दर्शन घेतात? हरिभजनाचा मेळा, हरिभजनाचा मेळा, सप्तसुरांनी रंगला. काय केलं? रावळाच्या कळसात विठ्ठल पाहिला, पाहिला रावळाच्या कळसात विठ्ठल पाहिला, रावळाच्या कळसात विठ्ठल पाहिला. हरिभजनाचा मेळा, हरिभजनाचा मेळा, सप्तसुरांनी रंगला, सप्तसुरांनी रंगला, रावळाच्या कळसात विठ्ठल पाहिला, पाहिला रावळाच्या कळसात विठ्ठल पाहिला, पाहिला रावळाच्या कळसात विठ्ठल पाहिला. पंढरीनाथ महाराज की. रावळाच्या कळसात विठ्ठल पाहिला. पहिल्यांदा रावळ कळसाचं दर्शन घेतलं आणि एक एक पाऊल पुढं पुढं टाकायला लागले. आणि जसं जसं बघा, आपला भाव देवाच्या चरणी असा नसतो बरं का. आपला भाव एखादा पर्यटन स्थळ बघायला जातो असा असतो, पण तुकाराम महाराज गरुडी खांबापाशी आले आणि आत्तासारखी काही पंढरपुराची परिस्थिती नव्हती. खूप गर्दी, म्हणजे गर्दी असते तरी सुद्धा शिस्त आहे, आजही आहे, पण तरी सुद्धा त्यावेळेच्या शिस्तीला थोडासा भक्तीचा सुद्धा कण होता. त्याप्रमाणे तुकाराम महाराज गरुड स्तंभाच्या इथून भगवंताचं दर्शन घेत आहेत. कशासाठी आले होते? केवळ भगवंताचं दर्शन घेण्यासाठी आले होते. आणि ती सावरी मूर्ती बघितली आणि मनामध्ये काय भाव आहे? दिनाची माऊली, दिनाची माऊली, आजीव्या देखील खऱ्या अर्थानं लोटांगण घातलं. आता खऱ्या अर्थानं देवाची द्वारी उभा
क्षणभर, तो क्षणभर सुद्धा मिळत नाही बरं मोठ्या देवस्थानातून. पण त्यावेळेला तुकाराम महाराज स्वतःचं मन भरेपर्यंत पांडुरंगाचं दर्शन घेत आहेत आणि भगवंत बोलायला लागले. हो, तुमच्या आमच्याशी भगवंत बोलणार नाहीत, पण तुकाराम महाराजांना बघितलं मात्र आणि भगवंत बोलायला लागले. आणि भगवंत म्हणाले, आता ते एकेरी शब्दात बोलणार, पण कीर्तन आहे, कीर्तनाच्या मर्यादा आहेत. महाराजांना म्हणाले, महाराज तुम्हाला बघितलं आणि तुम्हाला जेवढा मला बघून आनंद झाला नाही त्याच्या लाखो पटीने आनंद मला तुम्हाला बघून झाला. म्हणजे देवाचंही भाग्य आणि संतांचंही भाग्य. समर्थ म्हणाले, भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त तो भक्त नव्हे, दोघही वेगळे नाहीच आहेत, तो हा विठ्ठल बरोबर. त्याप्रमाणे तुकाराम महाराजांना भगवंत म्हणाले की मला अत्यानंद झाला, तुमचं दर्शन झालं आणि आनंद झाला. आणि या आनंदाप्रित्यर्थ एखादा मनुष्य आनंदित झाला की काय करतो, तेच भगवंताने केलं. भगवंत म्हणाले, मी तुम्हाला बघून इतका आनंदित झालो की आता तुला काय हवं आहे ते माग. हे भगवंत आम्हाला का नाही म्हणत, संतांना म्हणतो पण आम्हाला म्हणत नाही की तुला काय हवं आहे ते माग. कारण माहिती आपण यादी घेऊन जातो. एक मला सांगा, कोणीतरी मनुष्य असं आहे का की मला काहीही नको असं म्हणणार आहे का? हो म्हणा, नाही ना कोणी. सगळे 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 जण भगवंतापाशी जातात, ते काही ना काही मागायला जातात. आणि म्हणून तुकाराम महाराजांना भगवंत सांगतात की मी आनंदित झालोय, मी प्रसन्न झालोय, तुला हवा आहे तो वर मागून घे. आता तुमच्या आमच्यालाही संधी मिळाली असती तर काय बरं झालं असतं नाही, काय काय मागितलं असतं. माझे गुरुजी सांगायचे, काय काय मागितलं असतं म्हणे आपण. सुतधारा धन घोडा गाडी मल्या माडी जपशी तू, याच्यापेक्षा वेगळं मागणार का? सुतधारा धन घोडा गाडी मल्या माडी जपशी तू, याच्यापेक्षा वेगळी मागणी कोणाची काहीही नाही. पण महाराज पुढचं वाक्य म्हणाले, घर घर अविरत करशी वेड्या देव घरा कधी तारशी तू. सदा करतोय, घरासाठीच करतोय, पण घरात असलेल्या देवघरात जायला मात्र वेळ नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांना हा प्रश्न विचारला की काय हवं आहे ते मागून घ्या बरं का. आणि तुकाराम महाराज हसायला लागले. बघा, भगवंत आणि भक्ताचा संवाद आहे. भगवंत मागायला सांगतायत आणि तुकाराम महाराज हसायला लागले. म्हणाले, देवा मला सांग, काय संवाद आहे बघा. देवा मला सांग, तू माझी गाथा वाचली नाहीस का रे? देवाला म्हणाले, तू माझी गाथा वाचली नाहीस का? तुकाराम गाथा सगळ्यांना माहितीये, ती वाचली नाहीस का? भगवंत म्हणाले, आता माझी परीक्षा घेणार काय? म्हणाले, अरे असं कसं म्हणतोस? अरे तूच तर त्या गाथेमध्ये लिहिलंयस, बोलविता धनी वेगळाची. अरे कुणाच्या प्रसादे? विठ्ठला प्रसादे बोले तुका, विठ्ठलाच्या प्रसादामुळे मी बोलतो असं लिहितोस आणि मलाच विचारतोस गाथा वाचलीस का? अरे वाचली. म्हणाले, नुसती वाचून उपयोग नाही, मुलांच्या भाषेत लक्षात राहिली का? वाचली सगळ्यांनी, लक्षात किती जणांच्या राहिली? इथे पूर्वरंगाचा अभंग लक्षात राहत नाही तर गाथा कुठली लक्षात राहणार आहे? लक्षात आहे का? म्हणाले, हो लक्षात आहे. मग म्हणाले, जे ग्रंथात लिहिलंय तसंच वागलं पाहिजे बरं का. हा नियम आहे, जे लिहितो त्या तशीच कृती, तसंच बोलणं पाहिजे. मग मी गाथेत काय लिहिलंय? भिक्षा पात्र अवलंबिणे जळोचे लाजिरवाणी ऐसी आसी नारायणे उपेक्षिते सदा. काय लिहिलंय गाथेमध्ये? भिक्षा पात्र अवलंबिणे म्हणजे भीक मागणे, भिक्षा मागणे, तर जळोजिणे लाजिरवाणे असं जीवनच नको. मग असं जर मी गाथेत लिहिलं आणि मी दिनमुख पसरवणी काय मागावे, आणि अशा वेळी मी तुझ्याकडे काहीतरी मागावं नाही, तुलाच काही माझ्याकडनं हवं असलं तर सांग.
मला काहीही नको. मला का माझं मागणं शिल्लक नाही, माझं मागणं शिल्लक नाही हेच माझं मागणं आहे म्हणाले. मला काही नको. पण पुन्हा पुन्हा भगवंत सांगतात, अरे ही संधी पुन्हा पुन्हा मिळायची नाही. काही हवं असेल तर आत्ता मागून घे लगेच. तुकाराम महाराज म्हणाले, भगवंता अरे आम्ही देवळामध्ये येतो कशासाठी, तुझं दर्शन घेतो कशासाठी, तर केवळ तुझी कृपा दृष्टी माझ्यावरती पडावी, तुझ्या कृपा दृष्टीचा आमच्यावरती आशीर्वाद राहावा, एवढ्यासाठी आम्ही मंदिरात येतो. आम्ही तुझ्याकडे काही मागायला येत नाही. तेव्हा तुझी कृपा दृष्टी राहू दे, बाकी आमचं काही मागणं नाही. पण भगवंत आणि भक्त जसा संवाद आहे तसा वाद सुद्धा आहे बरं का. पण कुणाच्या भक्त भगवंतामध्ये तसं आता भांडायला लागलेत बरं का. भगवंत भांडायला लागलेत आणि भगवंत महाराजांना म्हणतायत, हो इतकं सगळं सांगितलं पण तुमची मुख्य अडचण काय आहे, मागत का नाही. जर मी मागायला सांगतोय तर मागत का नाही, अडचण काय आहे. म्हणे किती अडचणी सांगू अशा. म्हणे पूर्वरंगाचा वय किती आहे तो बघा आणि सांगा किती अडचणी आहेत त्या. आणि अडचणी आहेत. पहिली अडचण, येथे वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. आमच्याकडे पद्धत काय, जे वडील करतात त्याप्रमाणे वागणं यालाच आमच्याकडे धर्म असं म्हणतात. बरोबर, आमचे वाड वडील जे करत आले तेच करत राहणं हाच धर्म. मग आमच्या वाड वडिलांचा धर्म काय की भगवंतापाशी काहीही मागायचं नाही, हाच आमच्या वाड वडिलांचा धर्म आहे. मग एखादी परंपरा जर आपल्याला वाढवता आली नाही, लक्षात घ्या वाक्य महत्वाचं आहे. एखादी परंपरा आपल्याला वाढवता आली नाही तरी चालेल, पण ती टिकवता तरी आली पाहिजे. मग माझ्या आई वडिलांनी जर ही रीत घालून दिली आहे की भगवंतापाशी काही मागायचं नाही, अरे माझा जन्म सुद्धा तू मागितलीस म्हणून झालाय बरं का. मातेनं वडिलांनी सांगितलं मातेला की भगवंतापाशी काही मागायचं नाही. मातेनं भगवंताला हेच सांगितलं की मी तुझ्यापाशी काही मागणार नाही, आता तुला जे द्यायचं ते दे. आणि म्हणून भगवंताचा आशीर्वाद आहे तुकाराम महाराजांच्या आई वडिलांना की ते म्हणाले की आता मी तुझ्या पोटी जन्माला येईल, माझा अवतार तुझ्या पोटी जन्माला येईल म्हणून महाराजांचा जन्म आहे. मग ही जर रीत आहे तर मी तुझ्याकडे काही मागणार नाही. समेवर हे बरं का, मी तुझ्याकडे काही मागणार नाही. आता भगवंत काकुळतीला आले बरं का, विठ्ठलना खाली आले आणि म्हणाले, अरे अशा संतांसाठी अशा भक्तांसाठी मी आसुसलोय. माझ्याकडे येणारे सगळे भक्त काही ना काहीतरी मागणं मागायला येत आहेत, पण तू एकमेव 28 युग उभा आहे बरं का, थोडी थोडी की नाही, 28 युग उभा आहे. तेव्हा जाऊन माऊली एकनाथ महाराज, तुकाराम महाराज ही सगळी संत मंडळी आल्यावर भगवंताला आनंद झालाय आणि अशा लोकांसाठी अवतरित होतोय. मग तुमच्या कल्याणासाठी काहीतरी मागा, काहीतरी मागा असं म्हटल्यावर शेवटी तुकाराम महाराज म्हणाले, ठीक आहे भगवंता, आता इतका वेळ आपलं डील चाललंय, तुमच्या आमच्या भाषेत इतका वेळ डील चाललंय की तू म्हणतोयस माग आणि मी म्हणतोय मागणार नाही. ठीक आहे, आता मी मागतो मी, पण एकच अट आहे, मी मागितलं आणि तू नाही म्हटलंस तर जमणार नाही. कारण मी मागेन, आता ठरलंय ना मागायचं, मी मागेन, पण मी मागितल्यावर तू जर नाही म्हणालास तर हे डील होणार नाही, हा सौदा होणार नाही. तेव्हा आता मी मागणं मागतो. म्हणून संतांनी जे मागणं मागितलं, ही प्रस्तावना कशासाठी एवढी, संतांनी काय उदार मागणं मागितलं बरं. देहाचा विसर तुकाराम महाराजांना नव्हता का हो, होता. मग मागणं मागताना ते सगळ्यांसाठी मागितलं जातं. आपल्याला माऊलींचं पुसायला माहिती आहे, सुरुवातच आहे. आता विश्वात्मके देव म्हणायला हरकत नाही. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे प्रसारे दाने. मागितलं पण काय मागितलं, जे खरांची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवा
मधला आणि संतांमधला फरक आहे बरं का. देव काय करतो, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. हे सगळ्यांना आपल्याला पाठ आहे. गोकुळाष्टमीच्या जन्माच्या कीर्तनात सगळी कीर्तन करावं श्लोक म्हणतात. त्याप्रमाणे भगवंत दुर्जनांचा नाश करण्यासाठी येतो. पण संत थोडेसे उदार आहेत, संत मायाळू आहेत, प्रेमळ आहेत. ते म्हणाले दुर्जनांचा नाश कशाला करायचा, आपण दुर्जनत्व नष्ट करूया. त्याच्यातलं दुर्जनत्व केलं की तो मनुष्य चांगला आहे की नाही, तो मनुष्य सज्जन होईल की नाही. त्याप्रमाणे त्याला दुर्जनत्व काढून त्याला सज्जनत्व देऊया. म्हणून माऊलींचे शब्द आले, जे खरांची व्यंकटी सांडो. हे माझा संत मागताय, त्याचा आदर्श ठेवून तुकाराम महाराज म्हणाले, भगवंता आता मागणार आहे पण नाही म्हणायचं नाही. म्हणून मागणं काय मागितलं, तो पूर्वरंगाचा अभंग आपला, देवा आता ऐसा करी उपकार. आणि पुढचं महत्वाचं मागणं जे आपण कधी मागत नाही, देहाचा विसर पाणी मज. एक क्षण तरी आपल्याला देहाचा विसर आहे का बघा. कुठेही गेलो तरी देह पहिला येतो बरं का. कीर्तनाला जायचंय, साडी कोणती, सगळ्यांसाठी बरं का, आमचंच नाही त्यांचं पण तेच. मॅचिंग झालं तर कुठेही पहिला देहाचाच विचार आहे. म्हणून आम्ही ठरवताना ठरवलं आधी भजन आणि मग भोजन, कारण भोजनाशिवाय भजनाला गर्दी होणार नाही. देहाचाच विचार करून आपण सगळे जण वावरतोय. पण महाराजांनी मागणं मागताना काय मागितलं, पहिला देहाचा विसर होऊ दे. आणि हा विसर कुणाला पडला, अधिक महिना आहे, भगवंतांचं चरित्र डोळ्यासमोर ठेवलं तर भगवंतांच्या चरित्रामध्ये भक्तीचं आदर्श उदाहरण कोणाला सांगितलं, नारद भक्ती सूत्रामध्ये वचन आलं, यथा व्रज गोपिकानां. देहाचा विसर पडायचा म्हणजे किती विसर पडायचा, तर भक्ती सूत्रच लिहिलं गेलं की यथा व्रज गोपिकानां. त्या गौरणींप्रमाणे, त्या गोपिकांप्रमाणे आम्हाला देहाचा विसर पडायला हवा. तो कसा विसर पडला, कथा बघ सगळ्यांना माहितीये. विक्रे तुका माखिल गोपकन्या, विक्रे तुका माखिल गोपकन्या. गोपकन्या कशासाठी निघाल्या, विक्रे तुकामा, वस्तू विकण्यासाठी निघाल्या. काय विकण्यासाठी निघाल्या माहिती आपल्याला, कथा बघ काय येतो, मुरारी पारावित चित्त वृत्ती. निघाल्यात आपलं कर्म करायला, निघाल्यात दही दूध लोणी विकायला, पण चित्त कुठं आहे सगळं, मुरारी पारावित चित्त वृत्ती. दत्तादिकं मोह वशाद वश. पण लक्ष कुठं आहे, म्हणतात काय मुखानं, दही घ्या दूध घ्या लोणी घ्या म्हणत नाहीये. काय म्हणतात, गोविंद दामोदर माधवे, गोविंद दामोदर माधवे, गोविंद दामोदर माधवे, गोविंद. दही घ्या दूध घ्या लोणी घ्या म्हणत नाहीये, तर गोविंद घ्या, दामोदर घ्या, माधव घ्या. मुखाने अखंड भगवंताचं नाम आहे. देहाचा विसर पडला, गोविंद दामोदर माधवे, गोविंद 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 दामोदर माधवे, गोविंद दामोदर माधवे. गोपाल कृष्ण भगवान की. मुखानं काय, गोविंद दामोदर माधवेती. ते दही दूध लोणी सगळं डोक्यावरनं सांडायला लागलं, पण त्याचं सुद्धा भान त्या गौरणींना गोपिकांना नव्हतं. इतका देहाचा विसर पडला तर भगवंताची प्राप्ती शक्य आहे ना. आणि म्हणून पहिल्या मागणीत तुकाराम महाराज सांगतायत की देवा आता ऐसा करी उपकार. पहिलं मागणं मागितलं की देहाचा विसर पाणी मज. मग पुढच्या
महत्वाची बरं का. आणि मागे अजून 4 काही ओळी आहेत, पण त्या आता पूर्वरंगात बोलायच्या नाहीत म्हणून म्हटल्या नाहीत. अभंग सगळा पाठ आहे बरं का. आणि मागणे नाही नाही देवा, पण पुढचं काय मागितलं? मागणं नाही पण काय मागितलं? संत संगमुखी नाम दे. आपल्याला माझे गुरु सांगतात, त्या वाल्मिकींचं चरित्र बघा. वाल्मिकींच्या चरित्रामध्ये नारद महर्षी किती वेळा आले हो भेटायला? किती वेळा आले? म्हणाले किती वेळ नाम किती वेळ घेतला हो? किती संगती लाभली नारदांची? भगवंत म्हणाले तुकाराम महाराजांना, संत संगती हा शब्द ऐकला त्या सगळ्या चरणातला. आणि भगवंत मगाशी डील काय झालं होतं बरं? काय डील झालेलं? की मी मागणी मागणार पण तू नाही म्हणायचं नाही. पण ही ओळ ऐकली मात्र, संत संगे मुखी नाम दे. हे ऐकलं आणि महाराज भगवंत नाही म्हणायला लागले. म्हणाले बाकी काही माग पण हे मागणं मागू नको. का? म्हणाले अरे जी गोष्ट माझ्यापाशी नाही ती आपण मागत नाही, मी ती देऊच शकत नाही. म्हणाले तुमच्यापाशी काय नाहीये? भगवंताला विचारलं तुमच्यापाशी काय नाहीये? अरे माझ्यापाशी संत संगती माझ्यापाशी नाही. कारण तुम्ही सगळे संत कुठे गेलात? या पृथ्वी तलावर आपला अवतार कार्य करायला गेलात. मग माझ्याकडे संत कुठे राहिले? सगळे संत तर सगळ्या पृथ्वीवरती आहेत. त्यामुळे मी संत संग देऊ शकत नाही, कारण तो मलाच दुर्लभ आहे. तुम्ही आषाढी कार्तिकीला जेव्हा येणार तेव्हा तुम्ही मला भेटणार, मग मी तुम्हाला संत संग कसा देऊ? नाही म्हणाले आपलं ठरलंय काय? तू काहीतरी हे मागणं पूर्ण केलं पाहिजेस. ठीक आहे म्हणाले किती वेळ देऊ? संत संग देतो म्हणाले देतो. किती वेळ देऊ? 1 वर्ष. एवढा वेळ आता कोणाकडे नाही. मग 6 महिने. 6 महिने पण एवढा वेळ कुणाला संत संग करायला? नाही म्हणाले 6 महिने पण नको. मग 3 महिने. 3 महिने आपण अजून अर्ध करूया. 3 महिने एवढा सुद्धा वेळ आता कोणाकडे नाही. मग 1 महिना. 1 महिना. आपली कोकणातली लोक काय म्हणणार? मे महिना आम्हाला कधी नको, सीझनचा आहे आमचा, त्यामुळे ही संत संगती मे महिन्यात नको. म्हणजे महिना सुद्धा नको. मग म्हणाले 15 दिवस. म्हणाले 15 दिवस म्हणाले जास्त आहे. 15 दिवस पण नाही. मग म्हणाले 10 दिवस देऊ. 10 दिवस संत संगती पुरेल. 10 दिवसाची पण संगती नको. आता भगवंत म्हणाले अजून किती खाली येऊ? 1 आठवडा नको. 1 दिवस नको. मग अरे अर्धा दिवस तरी संत संगती मागून घे. एवढी मागणी मागतोस आणि संत संगती अर्ध्या दिवसाची पण नको म्हणतोस. अर्ध्या दिवसाची पण नको. इतका वेळ नाहीच आहे. आता सगळं 30 सेकंदामध्ये बरं का हो म्हणायचं. ते मोबाईलवर किती सेकंद बघता हो? जातो तासन तास पण असते प्रत्येक ती काय 30 सेकंदाचीच ना. मग म्हणाले 30 सेकंद तरी देऊ का? म्हणाले एवढी पण नको. म्हणाले तू कोणाला डोळ्यासमोर घेऊन आलायस? कुणाचं तरी चरित्र बघून आलायस म्हणून हे सगळं मागतोयस? होय म्हणाले मी नारद महर्षींना समोर ठेवून आलो आणि वाल्मिकींचंच उदाहरण समोर ठेवलं. किती वेळाचा संत संग लाभला? ते म्हणाले एका निमिषाचा संत संग लाभला बरं का. वाल्मिकींना नारद महर्षींचा संग किती? रोज जाऊन सांगितलं का की राम नाम घे? रोज जाऊन सांगितलं का? नाही. एकदा सांगितलं आयुष्यामध्ये. बघा राम म्हणायला तितकाच वेळ लागतो बरं का. निमिष म्हणजे किती? आपली पापणी किती वेळा उघडझाप करते तेवढ्या वेळात राम म्हणतो. म्हणून बघा तेवढ्या एकदा राम सांगितलं आणि निघून गेले. मग त्या निमिषभराच्या संगतीने वाल्याचा वाल्मिकी झाला. त्यामुळे भगवंता जर ही संत संगती द्यायची असेल, माझे महाराज म्हणतात की तो राम म्हणायला वेळ लागत नाही, तो निमिषच पुरतो. पण राम म्हणायची बुद्धी व्हायला जन्म जातो. त्याप्रमाणे तो निमिष पुरेल, पण त्या निमिषामध्ये माझ्या जन्माचं सार्थक होईल. म्हणून मला संत संगे नाममुखी देई. कारण मी स्वतःवर नामाला बसणार नाही. आपण असं बसतो का घरात कधी सगळेजण ठरवून कीर्तनाला आलात त्याने
चार वेळा नाम मुखातून होईल. म्हणून जर काही मागायचं असेल, जर काही द्यायचं असेल तर भगवंता काय दे मला, ते पूर्व पद्यात तुकाराम महाराजांनी मागणं मागितलं. आख्यानाला अजून थोडा अवधी बराच काळ जाणार आहे. म्हणून पूर्व पद्यात जे मागणं मागितलं त्या मागण्याप्रमाणे स्वतः भगवंतांनी सुद्धा हा देहाचा विसर पाडलाय बरं का. तो कसा पडला, कधी पडला, कुठे पडला हे चरित्रात ऐकवते. पूर्व पद्यामध्ये माझे तुकाराम महाराज सांगतात, देवा आता करी उपकार, देवा आता करी उपकार. सगळ्यांनी ताड बसा, हाताने टाळी आणि मुखानं नाम. अजिबात वेळेची चिंता करू नका. आयोजकांनी मला इथंच घड्याळ लावून दिलेलं आहे. मला कल्पना आहे पुढे प्रसादाची व्यवस्था आहे, त्यामुळे कीर्तन वेळेवर संपेल. त्यामुळे निश्चिंत मनाने नाम घ्या. जितकं नाम छान तितकं कीर्तन करायला सुद्धा ऊर्जा मिळते बरं का. राधे 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 गोविंदा, राधे 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 गोविंदा, राधे 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 गोविंदा, राधे 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 गोविंदा, राधे गोविंदा, राधे गोविंदा, वृंदावन चंद्रा
सुरुवात केली वारी अर्धचंद्र. हे काही वर्णन गोपाळकृष्णांचं नव्हे, पण तुम्हाला गंमत सांगते. बऱ्याचशा आख्यानांची सुरुवात ही तिथून होते बरं का. जगताचे जे पालन करते चालन करते आहेत ते या विश्वाकडे कसं बघतात, तर असं त्याप्रमाणे ही जोडी आहे ती. यांचं नाव आहे द्यायचं नसतं पण घेते आता. कैलास पर्वतावरती महादेव आणि पार्वती बसलेले आहेत. कसं दृश्य असतं ते. भारी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा लिंपिले सर्वांगाची भस्म. लिंपिले सर्वांगाची भस्म. लिंपिले सर्वांगाची यातलं काहीही नव्हतं. सर्पमाळ एका बाजूला, रुद्राक्षांची माळ एका बाजूला, अस्ताव्यस्त पसरलेले महादेव. आणि आज चेहऱ्यावरती अस्वस्थता आहे बरं का. आज चेहऱ्यावर काहीतरी झालंय, काहीतरी घडलंय असा भाव आहे. आणि पार्वती देवी जवळ आल्या. त्यावेळेला विचारायची पद्धत होती, काय होतंय, काय झालंय. इकडे बघून बोलत नाही, काय झालं, काय होतंय. म्हणून पार्वती देवी जवळ जाऊन विचारतात, महादेवा आज तुमचं लक्ष तुमच्या ध्यानामध्ये नाही, तुमच्या नामामध्ये नाही. आज जगताच्या कारभाराकडे तुमचं लक्ष दिसत नाही. काय झालंय, काही होतंय का, बरं वाटत नाहीये का, कुणाला बोलवू का, वैद्य कुणाला बोलवू का. म्हणाले काय सांगू. पार्वती देवी विचारतायत, काय होतंय का तुम्हाला, बरं वाटत नाहीये का. हे विचारलं पण महादेव मात्र रडायला लागले बरं का. काही नवता. पार्वती देवी म्हणतायत काय झालं. काही नवता खल खल रडता. काही नवता खल खल रडता. देवा कशासाठी सांगा नाथा मनसी राधा. सांगा नाथा मनसी राधा.
बरं काही बोलत नाहीत, काही सांगत नाहीत, मग उपाय काय करायचा? पण इतक्यामध्ये जरी सगळ्या जगताचं लक्ष त्यांच्याकडे नसलं तरी जगताकडे मात्र यांचं पूर्ण लक्ष असतं. असे कोण? संगीत नाटकाची परंपरा आहे. कीर्तनात एखादं पद म्हणावं असा संकेत आहे, त्याप्रमाणे इथं कोण संगीत नाटकात काय किंवा कीर्तनात काय हे आलंच पाहिजे बरं का. राधाधर मधु मिलिंद जय जय राधाधर मधु मिलिंद जय जय रम रमण हरि गोविंद रम रमण हरि गोविंद राधाधर मधु मिलिंद जय जय राधाधर मधु मिलिंद जय जय तिथे येतात आणि नारद महर्षी पार्वती देवींना विचारतात, हो काय झालं, तुम्ही का अस्वस्थ? म्हणाले, हे अस्वस्थ म्हणून मी अस्वस्थ? म्हणाले, इतकंच ना, मी विचारू का काय झालंय का? होय म्हणाले, काही प्रश्न असे आहेत की ते तुम्हीच विचारलेले बरे. म्हणून नारद महर्षी भगवंतांना भेटायला गेले आणि विचारलं, भगवंता असं काय झालं, आज इतके अस्वस्थ का? आज तुमचं मन स्थिर का नाही? तुमचं ध्यानात लक्ष लागत नाही? पार्वती देवींना जरा वेगळीच शंका येते. आता ह्यांनी बघा काय कळ लावली ते. पार्वती देवींना जरा वेगळीच शंका येते. म्हणाले, मस्तकावर एक धारण केले, मी सोबत आहे आणि कुठल्या तिसरीची व्यवस्था करत नाहीयेत ना. आणि महादेवांनी सांगितलं, मी कशाने अस्वस्थ आहे सांगू? पण नियम एक, बरं हे ऐकून ठेवा बरं का, नियम एक, हे कुणालाही सांगायचं नाही. आता हे नारद महर्षींसारख्या पत्रकाराला सांगितलं आणि नियम काय सांगितलं, हे कुणालाही सांगायचं नाही, तर ते राहील का हो गोपी? नाही. म्हणून कीर्तनकारांना काही सांगायला जाऊ नसतात, कारण ते वेगवेगळ्या कीर्तनात सांगतात.
नारद महर्षींना सूचना केली की हे कुणालाही सांगायचं नाही. आणि सांगितलं कारण का अस्वस्थ आहे मी, तर मी एका गोष्टीचं दुःख आहे. कसलं दुःख आहे? म्हणाले डोळे बंद करा, कान चालू ठेवा, डोळे बंद करा, मन एकाग्र करा. आणि आता मला कसला तरी आवाज येतोय. तो आवाज कसला आहे नारद महर्षी तो ऐका आणि मग मला सांगा माझं मन अस्वस्थ होणार नाही का. कसला आवाज येतोय? बाजे रे मुरलिया बाजे. कसला आवाज कळलं? बाजे रे मुरलिया बाजे, बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे. अनन धरे मोहन मुरली पर, अनन धरे मोहन मुरली पर, होठ पे माया विराजे, बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे, बाजे मुरलिया बाजे, बाजे मुरलिया बाजे, मुरलिया बाजे, मुरलिया बाजे. गोपाल कृष्ण भगवान की. महादेव सांगतात नारदा, अरे मला कुठल्या आवाजाने अस्वस्थ होतंय? त्या वृंदावनामध्ये भगवंत गोपाल कृष्ण मुरली वाजवत बसले आणि त्या मुरलीचा आवाज ऐकून, त्या मुरलीच्या नादाने माझं मन आज ध्यानात लागत नाही. जो अनाहत नाद आहे तो मला ध्यानाच्या ऐवजी ह्या मुरलीतूनच येतोय. मग ह्या मुरली हे ऐकायला जावं, हे बघायला जावं असं मला सतत वाटतंय, पण मी जाऊ शकत नाही. या मुरलीच्या नादाने मला माझं ध्यानात लक्ष नाहीये, त्यामुळे माझं मन अस्वस्थ आहे, म्हणून मला रडायला येतंय. बघा, एकाच्या शिवस्य हृदय विष्णू, दोघंही एकमेकांच्या मनात आहेत, दोघांच्या अंतरंगामध्ये एकमेकांची मूर्ती आहे. त्याप्रमाणे आज भगवंतांच्या आठवणीनं, गोपाल कृष्णांच्या आठवणीनं मन व्याकुळ होतंय, पण तिथं जाता येत नाहीये. आता नारद महर्षी आहेत बरं का इथं. आपली व्यथा सांगितली महादेवांनी आणि नारद महर्षींनी. आता बघा कसं एखाद्याच्या जखमेवर मीठ लावतात असं म्हणतात ना, तसं म्हणाले इतकंच ना, अहो मी तिकडनंच येतोय, कालिंदी पेटव, मी तिकडनंच आलोय, तिकडनंच आलोय. अरे तू तिकडनं आलास, मग तिकडची एखादी वार्ता सांग, भगवंताची एखादी लीला सांग, गोपाल कृष्णांच्या कुठल्या तरी लीलेचं वर्णन करून सांग. अरे त्याची मुरली कशी वाजते ते सांग, त्या गोपिका कशा नाचतात ते सांग, काहीतरी सांग. पण नारद महर्षी म्हणाले, बघा काय, नारद महर्षी शेवटी सगळ्या जगताचे सूत्रधार आहेत होते. नारद महर्षी म्हणाले, भगवंता बाकी तू सदराचं वर्णन करायला सांग, भगवंताचं नाम घ्यायला सांग, पण भगवंतांच्या लीलांचं वर्णन करणं शक्य नाही. वेदांनाही नाही कळला अंत पार याचा. भगवंताच्या गुणांचं वर्णन करू शकत नाही, लीलांचं वर्णन करू शकत नाही. तेव्हा हा प्रश्न मला फक्त विचारू नका, बाकी काही विचारा. म्हणजे तेवढंच विचारायचं होतं आणि त्याचंच उत्तर तू नाही देतोयस. पण नारद महर्षी म्हणाले, जरी असं असलं तरी माझ्याकडे एक युक्ती आहे. जरी मी वर्णन करून सांगितलं नाही तरी पण मी तुम्हाला तिकडे नेऊ शकतो, मी नेऊ शकतो वृंदावनात. पण म्हणाले, बघा आता आपल्याकडचं जाता येईल, पण म्हणे नियमावली बरीच मोठी आहे. तिथं एंट्री मिळायला हवी असेल आपल्या भाषेत, तिथं जर जागा मिळायला हवी असेल, पुढं जागा कीर्तनाला मिळायला हवी असेल, तर त्यासाठी काही नियमावली आहे. ते नियम तुम्हाला पाळावे लागतील, तरच तुम्हाला त्या वृंदावनात जाता येईल. म्हणाले, असे काय नियम आहेत? म्हणाले, पहिला नियम असा, ती मुरली ऐकायला जायचं असेल, ती लीला बघायला जायचं असेल, तर तुम्हाला स्त्री वेश धारण करावा लागेल. स्त्री वेश धारण करावा लागेल.
दुसरं, कारण त्या लीलेमध्ये केवळ स्त्रियांनाच प्रवेश आहे, पुरुषांना प्रवेश नाही. स्त्री व्हावं लागेल किंवा लहान मूल व्हावं लागेल किंवा संन्यासी व्हायला लागेल, या तिघांपैकी तुम्ही काही नाही. मग कसं काय करायचं? म्हणाले, एकीकडे तर तू आशा दाखवलीस आणि दुसरीकडे नियम सांगून पुन्हा निराशा केलीस. आता याच्यावरती उपाय पण शोधायला हवा. 9:45 वाजत आले, उपाय शोधायला हवा. काय उपाय करता येईल, काय उपाय करता येईल? आणि हे सगळं बोलणं बघा, स्त्रियांनी माफी मागते बरं का सगळ्या माता भगिनींचे. हे दोघांमधलं चाललेलं बोलणं गुपचूपपणे कोणी ऐकलं? सवयीप्रमाणे पार्वती देवीने ऐकलं आणि पार्वती देवी धावत आतमध्ये आल्या. कारण त्यांना भीती कसली होती? काही तिसरं लग्न वगैरे, पण असं काही नाही. यांना भलतीच चिंता आहे, आमचे हे असेच, यांना भलतीच चिंता. आणि म्हणून धावत आल्या पार्वती देवी आत आणि म्हणाल्या, हो इतकंच ना, काय नियम आहे? स्त्री वेश धारण करायचा इतकाच नियम आहे ना? मग काय म्हणाले, सोपं आहे. तुमचं नाव काय? अर्धनारी नटेश्वर. मग त्यातलं अर्ध काढा आणि मी तुम्हाला पूर्ण करते, पूर्ण नारी नटेश्वर करते. मग तर झालं, मग तर तुम्हाला लिहिलेलं जाता येईल. आणि शंकर महादेव म्हणाले, हे शक्य आहे? म्हणाले, का शक्य नाही? जगताची माया, प्रत्यक्ष माया, शिवशक्ती मधली शक्ती मी आहे. मग शक्तीला काही करणं शक्य आहे. आणि म्हणून भगवंतांचा वेश पालटायला, महादेवांचा वेश पालटायला सुरुवात केली. म्हणाले, एरवी आता कधी वापर केला जात नाही, कारण मला काय म्हणतात, लंकेची बरं, ह्या कैलास पर्वतावरती एवढे दागदागिने घालून कुठं मिळवणार? म्हणून ते कपाटात ठेवले. म्हणून प्रसाधन गृहाकडे हा शब्द आपण ऐकत नाही. मुली काय म्हणतात त्याला? इंग्लिश शब्द आला, काय म्हणतात? ब्युटी. म्हणून आपल्या प्रसाधन गृहाकडे घेऊन गेली आणि सगळं ते कपाट उघडलं आणि लक्षात आलं, आता पुन्हा काही घेऊन जायला. सगळं भरून ठेवलेलं आहे हो कपाट. आणि पार्वती देवी वेश पालटला, महादेवांचा वेश पालटला. आणि कसा पालटला हे सुंदर वर्णन बघा. श्री नटराज सदाशिव शंकर, श्री नटराज श्री नटराज सदाशिव शंकर, श्री वेशे हो नटले सुंदर, श्री वेशे हो नटले सुंदर. जटाजूट संभार मोकळा, जटाजूट संभार विंचरून मग दोरी सगळा, विंचरून छटा बांधलेले आहेत. वर्णन असं केलं, तो जटावर सोडला. कधी त्याला कोणी लावलेली नाही, गळ्यात पवित्र असल्यामुळे ती कोणी लावलेली नाही. आता हा जटा बांध घरी सोडल्यावर वर्णन आहे तो पर्वताच्या खालपर्यंत आला. आता इतका जर आवरायचा असेल तर 6 वाजणार नाही. त्यामुळे एका वाक्यात तो सगळा केस संभार बांधून अंबळ घातला. बरं छान भगवंतांच्या केसांचा अंबळ बांधला. गजरावरती माले गेला, गजरावरती कुंकू लावले कपाळावरी, कुंकू लावले कपाळ. छान भगवंतांना छान कुंकू लावलं. आणि एवढंच नाही, लाली लावली गालावरती, लाली लावली. आता वेश पालटायचा आहे ना, मग काय काय केलं बघा. रुद्राक्षांच्या माळ्या त्याच्यानी कंठहार रत्नी शोभती, रत्नहार कंठात शोभती. रुद्राक्षांच्या माळा काढून झाल्या. आता छान रत्नहार गळ्यामध्ये आले. गर्भरेशमी वस्त्रे नेसली, गर्भरेशमी लुगडे नेसली. पदर डोक्यावरती काय केलं? छान आपल्या कपड्याची एक सुंदर साडी बाहेर काढली आणि भगवंतांना साडी नेसवली. बघा आपल्या डोळ्यासमोर चित्र ना, काय भगवंत सुरेख दिसत असते. छान साडी नेसवली आणि पदर डोक्यावरती घ्यायला लावला. योगीश्वर शंकर, योगीश्वर शंकर दादरा गोपी शिव
जरी गोपी वेश धारण केला, स्त्री वेश धारण केला, तरी सुद्धा कुणीही ओळखेल की हे महादेव आहेत. म्हणून उपाय कळला काय? डोक्यावरनं पदर घ्या. डोक्यावरनं पदर घेतला आणि महादेव म्हणायला लागले, अगं मी ते रूप बघायला चाललोय आणि तू माझ्या डोक्यावरनं पदर दिलास, ते कसं दिसेल मला? म्हणाले, हेच तर स्त्रियांचं कौशल्य पूर्वीच्या, बरं का, हेच तर स्त्रियांचं कौशल्य. आता राजस्थानच्या भागात अजून ते घुंगट वगैरे याची पद्धत आहे. हेच वैशिष्ट्य. पदर डोक्यावर घेतलेला असला तरी समोरच्या व्यक्तीला पूर्ण निहाळता आलं पाहिजे. तेव्हा मी शिकवते तुम्हाला. आता स्त्री वेशात आलाय, थोडं सहन करा. कसं चालायचं, कसं बोलायचं बघा, काय तुमच्या बाजूने बोलते ते. आणि म्हणून पार्वती देवी महादेवांना शिकवतात बरं का, सावरून घे पदर डोईवर, सावरून घे पदर डोईवर. पदर डोक्यावर घेतला आणि हळू 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 पावलं टाकत कसं चालायचं शिकवलं आणि महादेव तयार झाले. गोपी शिव शंकर जाहला, गोपी शिव शंकर जाहला, गोपी शिव शंकर जाहला. आणि नंदीवरती आरूढ झाले आणि समस्त देवगण हे दृश्य बघतायत बरं का. असे कधी बघितले नव्हते. नंदीवर आरूढ होऊन आपली आई कुठे चालली? आज काही चैत्रात हळदी कुंकू नाही, हे सगळं धार कळत नाहीये ना कोण बसलंय नंदीवर. म्हणजे नंदीवर आरूढ होऊन आपली आई आपल्याला न सांगता कुठे निघाली. आणि मग गजाननानं सांगितलं, तुमच्याकडे सूक्ष्म दृष्टी आहे, जरा बघा कोण आहे. आणि म्हणून गजाननाने बघितलं आणि मोठ्यानं सांगितलं बरं का. किती मोठ्यानं? तर त्या समस्त शिवगणांना, ते भूत पिशाचापर्यंत सगळ्यांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात सांगितलं, अरे ही आपली आई नाही, हे आपले बाबा आहेत. या रूपामध्ये आपली आई नाही तर बाबा आहेत. म्हटल्यावर ते सगळे ते शिवगण एकत्र जमले आणि म्हणाले, हो या वेशामध्ये कुठे चाललात? नारद महर्षी म्हणाले, या सगळ्याला मी कारणीभूत नाही. हे सगळं पसरवलं कुणी? गजाननाने. सगळे जमले आणि विचारले, कुठं चाललात, कुठं निघालात? म्हणाले, हे तर सांगायचं नव्हतं, आपल्यापासून टॉप सिक्रेट ठेवायचं होतं कुठे चाललोय. पण आता ते काय राहील असं वाटत नाही. तरी सुद्धा महादेव म्हणाले, मी अशा ठिकाणी जातोय जिथं तुम्ही माझ्या बरोबर आलात तर तुम्हाला त्यातलं काही दिसणार नाही. तेव्हा आत्ताच्या वेळेला 10 वाजत आले, त्यामुळे आत्ताच्या वेळेला तुम्ही माझ्यासोबत येऊ नका. मी पुढच्या वेळी तुम्हाला घेऊन जाईल. लहान मुलांना असं सांगतात ना, मी पुढच्या वेळी तुला घेऊन जाईल. पण कथा कीर्तनाला हा नियम नाही बरं का. आधी त्यांना पाठवा, तुम्ही मागवला तरी चालेल. म्हणून पुढच्या वेळेला तुम्हाला नाही, आता आम्ही दोघं महत्वाच्या कामासाठी जातोय. आणि म्हणून महादेव आणि
आता मुरली वाजवतील. संध्याकाळ होत आली, रात्र होत आली आणि आपल्या सगळ्यांना माहिती कुठली रात्र होती असं म्हणतात की ती शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. याचा दिवस उजाडला, रात्र उजाडली आणि एक एक गोपी आपला सगळा कामधंदा विसरली. त्याप्रमाणे एक एक गोपी त्या वृंदावनात यायला लागली आणि महादेव विचारतायत, हे भगवंत का, हे भगवंत का, हे गोपाल कृष्ण का? आणि नारद महर्षी म्हणाले, हो तुम्ही स्त्री वेश धारण केलाय, भगवंताने नाही. आणि म्हणून वाट बघा, थोडी वाट बघा, कारण वाट प्रतीक्षेशिवाय भगवंताचं दर्शन नाही. थोडा संयम धरा, भक्ताचं लक्षण थोडा संयमी असला पाहिजे. थोडा संयम धरा, भगवंताचं दर्शन तुम्हाला होईल. आणि मग सगळ्या गोपिका फेर धरायला जमल्या आणि मग त्या फेरामध्ये जे उत्सव मूर्ती होते त्या रासलीलेचे प्रमुख असणारे गोपाल कृष्ण त्या रासलीलेमध्ये येऊन मध्ये उभे राहिले. मध्ये उभे सगळ्या स्त्रियांनी म्हणायला हरकत नाही माझ्यासोबत. त्या रासलीलेमध्ये उभे राहिले, हातामध्ये देहुडा चरणी मुरली हातामध्ये घेतली आणि सगळ्या गोपिका काय करताय, किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रस खेळू चला, रंग उधळू चला, रस खेळू चला, रंग उधळू चला, आला आला गाना. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री गया फुलच्या काठी गोकुळावतरले, गोड हसू गागात नाचू गावात परिसरावतरले. अष्टमीच्या रात्री गया फुलच्या काठी गोकुळावतरले, गोड हसू गागात नाचू गावात परिसरावतरले. गावात स्फोट गोपी आल्या नटून, गावात स्फोट गोपी आल्या नटून, नव्या नवरीचा शृंगार केला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रस खेळू चला, रंग उधळू चला, रस खेळू चला, रंग उधळू चला, आला आला गाना. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. गोपाल कृष्ण महाराज की. आणि अशा सुंदर रासलीला टिपरीवर टिपरी पडायला सुरुवात झाली आणि इथे मात्र महादेवांना काही चैन पण आले होते. कशासाठी? यासाठी तर आले होते ना, देहाचा विसर पाणी माझा स्वतःच्या देहाचा इतका विसर पडायला लागला की नारद महर्षींना म्हणायला लागले, महर्षी मला या रासलीलेमध्ये जायचंय, मला या रासलीलेत सहभागी व्हायचंय. महर्षी म्हणाले, हो आपलं ठरलं होतं का, फक्त बघायला जायची इतकंच ठरलं होतं ना, मग तुम्हाला नाही जमणार हे नृत्य, कारण तुम्ही जे नृत्य करता त्याला तांडव नृत्य म्हणतात, ते जे नृत्य करताय त्याला रासलीला म्हणतात. तुमचा आणि त्यांचा प्रकार वेगळा आहे. तुम्ही एक पाय जरी दुसऱ्या गोपिकेच्या पायावर दिला तरी तिथं काही खरं नाही. तेव्हा तुम्ही या प्रकारामध्ये जाऊ नका, तुम्हाला एकही पाऊल त्या तालावर टाकता येणार नाही, तुम्ही जाऊ नका. पण देहाचा इतका विसर पडला की म्हणाले, आता मला या ठिकाणी उभं राहणं शक्य नाहीये, जे काही व्हायचं
मध्ये, पण मी त्या रासलीलेमध्ये जाणार आणि म्हणून स्वतःच्या देहाचा विसर पडला आणि स्त्री वेश धारण केलेले, गोपी वेश धारण केलेले महादेव त्या रासलीलेमध्ये सहभागी झाले. राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपीजन. राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपीजन. मन मेरा मन गया सखी रे पावन वृंदावन का. मन मेरा मन गया सखी रे पावन वृंदावन. राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपीजन. राधा नाचे, कृष्ण नाचे. गोपेश्वर महादेव की. अशा रीतीने प्रत्यक्ष महादेवांना आपल्या देहाचा विसर पडला आणि आपल्या देहाला विसरून आपल्याला मूळ रूप टाकून महादेव त्या रासलीलेमध्ये झाले. आणि ही या गोष्टीची आठवण, या गोष्टीची खूण, ही घडलेली सत्य घटना, त्या काळामध्ये घडलेली सत्य घटना आजही वृंदावनामध्ये गोपेश्वर महादेवांचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी महादेवांच्या गोपी रूपानं त्यांची पूजा केली जाते, त्यांना सजवलं जातं. त्याप्रमाणे हा देहाचा विसर सगळ्यांना पडावा आणि हे देहभान विसरून आपण भगवंताला शरण जावं, हेच मागितलं. सुंदर मंदिर, इतकी सुंदर केलेली पूजा, पूजेचा ते फोटो टाकतायत त्या फोटोवर
सर्वजण कुटुंबियांचे या कीर्तनाचं आयोजन करण्यासाठी मला प्रथमच तुमच्या समोर त्यांच्यामुळे मला इथं येण्याची संधी मिळाली म्हणून सर्व पटवर्धन कुटुंबीय सगळं मंडळ सगळ्या मंडळाचे आभार मानते. जे काही चुकलं असेल त्याबद्दल सर्वांची क्षमा मागते. जे काही चांगलं असेल ते माझ्या आई वडिलांचा गुरूंचा सद्गुरूंचा आशीर्वाद समजते. दोन्ही ते पत्रिकेवर बघित असा सगळे दामले टीम आलेली आहे. त्याप्रमाणे माझे यजमान तबल्यावरती कैलास दामले आणि मला गुरुस्थानी असलेले हार्मोनियम वरती ऑर्गनवरती रत्नागिरीतले प्रसिद्ध ऑर्गन वादक महेश दामले सर. त्यामुळे कुटुंबातली सगळी मंडळी एकत्र कीर्तनाला कुटुंब रंगणे कीर्तनात म्हणायला हरकत नाही. त्याप्रमाणे ही कीर्तन सेवा तिघांची मिळून झालेली कीर्तन सेवा भगवंताच्या चरणी जे मागणं संतांनी मागितलं ते मागून कीर्तनाला विराम एक आरती म्हणूया आणि संपवूया. हेच दान दे का देवा तुझा Thank you.